च्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती घ्यायची की अत्यंत सुंदर अशी रेसिपी, अत्यंत चविष्ट स्वादिष्ट अशी रेसिपी ती बनवत आहेत। प्रथम आपण त्यांच्या दारामध्ये या ठिकाणी महालक्ष्मी मंदिर आहे, त्या मंदिराबद्दल आपण बघूया। अत्यंत सुंदर असं मंदिर या ठिकाणी त्यांनी त्यांच्या घरी बनवलेलं आहे। महालक्ष्मीच्या दर्शनाने आपण या अत्यंत सुंदर कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी करणार आहोत। हे महालक्ष्मीचं मंदिर अत्यंत देखणं या ठिकाणी त्यांनी बनवलेलं आहे। खरं तर एखाद्या घराच्या दारामध्ये महालक्ष्मीचं मंदिर असणं आणि त्या घराला एक वेगळीच अपूर्वाई त्यामुळे निर्माण होते। अगदी चांगल्या कार्यक्रमाला उशीर नको, आपण डायरेक्ट त्यांच्या घरी जाऊया आणि त्यांच्याशी संवाद साधूया, ती रेसिपी आपण समजावून घेऊया की नेमकं काय आणि कशी त्यांची रेसिपी आहे। एक ग्रामीण भागामध्ये सुद्धा सुंदर अशी रेसिपी या ठिकाणी त्यांनी बनवलेली असते। नमस्कार। 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 आज आम्ही शिंदे कुटुंबियांच्या घरी तुमच्या खास या ग्रामीण भागामध्ये वीटसारख्या ठिकाणी आज आम्ही तुमची रेसिपी समजून घेण्यासाठी आलेलो आहोत। तुम्ही माझं सहर्ष स्वागत केलं, या ठिकाणी आपलं मी आभार व्यक्त करतो। आणि आपल्या या कुटुंबियामध्ये आता ही जी रेसिपी ताई बनवणार आहेत, या रेसिपीबद्दल तर आपण माहिती घेणारच आहे। रेसिपीबद्दल आपण माहिती घेणार आहे, रेसिपी समजून घेणार आहे। ही ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये सुद्धा इतक्या सुंदर आणि चांगल्या रेसिपी आपण बनवतात। अगदी आमच्या अनेक प्रेक्षकांना सुद्धा ते पाहायला नक्कीच आवडेल की आपल्या ह्या रेसिपी नेमक्या काय आहेत, ते आपण प्रत्यक्ष किचनमध्ये जाऊनच बघूया। ताई नमस्कार। नमस्कार। प्रसन्न डिजिटल चॅनल आज आपल्या घरी एक कार्यक्रम घेऊन आलेला आहे। कार्यक्रमाचं नाव आहे गृहिणी कट्टा आणि या कार्यक्रम घेऊन आज आम्ही तुमच्या किचनमध्ये आलेलो आहोत। अत्यंत उत्साहवर्धक वातावरण आहे, मस्त खमंग असा वास या तुमच्या संपूर्ण किचनमध्ये येतोय। ताई थोडासा आम्हाला तुमचा परिचय हवा आहे, तुम्ही तुमचं नाव सांगा। पूनम आशिष शिंदे। आणि तुमचं शिक्षण? डी.एड केलेलं आहे आणि BA इंग्लिशमधनं केलेलं आहे। तुमचं डी.एड झालेलं आहे, B.एड झालं, पण ही तुम्हाला चांगल्या अशा स्वादिष्ट स्वयंपाकाची सवय कधीपासून? तसं म्हणताल तर लग्न झाल्यापासून जास्त इंटरेस्ट निर्माण झाला, कारण की इथे घरच्यांना नॉनव्हेज आवडत नाही, त्यामुळे व्हेजमध्ये आपण काय काय जास्त ट्राय करू शकतो किंवा व्हेजमध्ये आपण किती प्रकार करू शकतो, एकच प्रकार आणि वेगवेगळ्या पद्धतीने कसा करू शकतो यासाठी म्हणजे ते नेहमी हे करायचं ते करायचं ते करायचं, त्यामधून मला ह्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला। ठीक आहे पूनमताई, तुम्ही इतकं सुंदर असे स्वयंपाक बनवता, स्वादिष्ट चविष्ट असा स्वयंपाक बनवता, मग आपल्या प्रेक्षकांना सुद्धा, प्रसन्न डिजिटलवरच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा हा स्वयंपाक तुमचा बघायला आवडेल आणि त्यांच्या गृहिणींच्या मार्फत सुद्धा त्यांना त्या स्वयंपाकाची चव नक्कीच चाखायला आवडेल। तर आपण तुम्ही जे स्वयंपाक बनवणार आहे, आज आपण जो बनवणार आहे त्याचं नाव काय आजच्या भाजीचं? आज आपण मोदकाची भाजी करणार आहोत। प्रेक्षको बघा, मोदकाची भाजी आपण कधी खाल्लेली असेल, पण आज आपल्याला अशी स्पेशल अशी मोदकाची भाजी आज या ठिकाणी या ताई पूनमताई आपल्याला बनवून देणार आहेत। ताई जरा माहिती द्या आम्हाला या मोदकाच्या भाजीबद्दल। तर यासाठी लागणारे साहित्य आहे कांदा, एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, ही खसखस आहे भाजून घेतलेली आहे, हे आपलं रेग्युलर शेंगदाण्याचं कूट बारीक आहे, ते मोठं नाही ठेवलेलं, हे खोबऱ्याचं कूट, कोथिंबीर, हे तीळ आहेत, हे तीळ मी भाजून नंतर याचं वाटण किंवा आपण कूट म्हणू शकतो ते करून घेतलेलं आहे। हे 2 कांदे आहेत जे चिरून भाजून घेतलेले आहेत आणि तेल टाकलेलं आहे, ते भाजून ते वाटून घेतलेलं आहे। हे बेसन, मीठ, काळं तिखट, हळद, ही आपली बेडगी पावडर तर्री येण्यासाठी जी वापरतो ती, लसूण अद्रक आणि कोथिंबीर याची पेस्ट, जिरी आणि हे आपलं गव्हाचं पीठ, तेल आणि पाणी। प्रेक्षको, पूनमताईंनी आता जे सांगितलं, हे जे साहित्य आहे ते साहित्य आपल्याला सहज उपलब्ध होणारं साहित्य आहे। हे सगळं मटेरियल आहे मोदकाच्या भाजीचं, हे सहज आपल्याला उपलब्ध होणारं साहित्य आहे आणि ते आता त्यांनी सांगितलं। ताई याच्या पुढची प्रोसेस काय आहे नेमकी? आता आपण जे आपण मोदक तयार करणार आहोत त्यासाठी जे आपल्याला कणिक म्हणा लागेल ती मळणार आहोत। बरं, ती कशी मळायची ते पाहूयात। आता हा मी एक बाउल घेतलेला आहे, यामध्ये हे बेसन 1 वाटीच्या आसपास आहे हे बेसन। यामध्ये काय होतं, मोदक जेव्हा आपण केलेल्या आमटीत सोडतो तेव्हा ते फक्त बेसनचा वापर केला तर ते फुटू शकतात, त्याच्यामुळे ते बाइंडिंग येण्यासाठी इथं गव्हाचं पीठ मी वापरलेलं आहे, एक 2 चमचे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। मीठ आपण नंतर आमटीमध्येही वापरणार आहोत, त्यामुळे व्यवस्थित आणि जपून वापरायचं आहे। थोडंसं काळं तिखट, थोडीशी हळद कलरसाठी,
अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट. आता हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करूया. पाणी थोडं थोडं टाकायचं आहे. काय होतं, हे बेसन जर पातळ झालं तर ते लाटी लाटताना नंतर प्रॉब्लेम येतो. त्यामुळे ते असं घट्ट गोळा करायचा आहे ह्याचा. म्हणजे उपलब्ध साहित्यामधूनच एक रुचकर पदार्थ बनवण्याची कला तुम्हाला अगदी चांगलीच प्राप्त झालेली आहे. ही जी रेसिपी आहे ही मी माझ्या मम्मीकडनं शिकलेली आहे. ही तिची स्पेशालिटी आहे, ती छान करते हे. मग तुम्ही तुमची स्पेशालिटी तयार केली का नाही? मी असं एका पदार्थामध्ये मला स्पेशालिटी तयार करायची नाहीये, त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, एक माझा घरगुती चॅनल सुरू केलेला आहे. रेसिपीशी रिलेटेड तो चॅनल आहे आणि त्याचं नाव आहे स्पेशल डिश. आणि तो मी आता नुकताच थोडक्यात आपण लॉन्च म्हणू शकतो केलेला आहे. त्याचं नाव स्पेशल डिश आहे. युट्यूबवर जाऊन तुम्ही स्पेशल डिश सर्च केलं की तुम्हाला सहजपणे तिथं लोगोला माझा फोटो आहे आणि त्याच्यावर क्लिक केलं की मी जेवढ्या आतापर्यंत रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्या सर्व तिथे येतात. प्रेक्षको बघा, तुम्ही यूट्यूबवरती जाऊन स्पेशल डिश या चॅनलवरती जाऊन अनेक गृहिणी ते चॅनल सर्च करून त्या ठिकाणी नवीन आणि स्पेशल डिश आपल्या घरच्यांना पूनमताईप्रमाणे बनवून देणार आहेत, हेही लक्षात घ्या. या ठिकाणी आता पाहू शकतो आपला गोळा तयार झालेला आहे, पीठ तयार झालेलं आहे. आता हे रेस्ट करण्यासाठी एक 15 ते 20 मिनिट ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण आपली पुढची प्रोसेस करूयात. आता प्रेक्षको बघितलं आपण पूनमताईंनी की 2 स्टेप झाल्या आणि त्यांनी सांगितलं, त्यांच्या सांगण्यातून सतत येतं की मी असे नवीन पदार्थ करण्यामध्ये उत्साही असते. आपल्या कुटुंबियांना ते कधीच खायला घालीन असं वाटतं. इतका खमंग वास येतोय. मला सुद्धा आता वाटतंय की ही मोदकाची भाजी खरं तर मला आता कधी खायला मिळते असं मला अगदी मनापासून झालेलं आहे. वाटतंय आता मोदकाची भाजी मी कधी खाईन. पण याच्यानंतर आता पुढची स्टेप पूनमताईंची की आता ही स्टेप झाल्यानंतर पुढे नेमकं काय करायचं हे आपण त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेऊया. ताई, आपण ही जी मोदकाची भाजी बनवत आहे, अर्थात मोदकाची आमटी बनवत आहे, खरं तर सगळ्या प्रेक्षकांना ती खायला खूप आवडेल आणि सगळ्या गृहिणींना सुद्धा ती भाजी खास तुमची रेसिपी बघून करायला सुद्धा ती भाजी आवडेल. आता आपण तिसऱ्या स्टेपकडे चाललोय. आता आपण काय करणार आहे नेमकं? आता आपण जे मोदक करणार आहोत त्या मोदकाच्या आत जे आपण सारण भरणार आहोत ते सारण करणार आहोत. काय हो सारण म्हणजे नेमकं काय असतं आम्हाला सांगा. सारण म्हणजे काय की मोदकाच्या आपण मोदक करतो जेव्हा रेग्युलर तेव्हा त्याच्या आतमध्ये काय भरतो, खोबरं, साखर त्याचं मिक्सचर करून जे भरतो स्टफिंग, ते स्टफिंग आता आपण करणार आहोत. मोदकाच्या भाजीसाठी लागणार हे तिखट असं स्टफिंग आहे. बरं, ठीक आहे, सांगा मला समजावून काय. या ठिकाणी हा एक कांदा घेतलेला आहे, तो बारीक चिरायचा आहे तो, आणि चिरल्यानंतर तो हाताने अशा प्रकारे चुरायचा आहे. काय होतं, जेव्हा आपण मोदकामध्ये हे सारण भरतो तेव्हा जर कांदा हा मोठा असेल तर ते आपण जी लाटी केलेली आहे ह्या लाटीला टच होऊन लाटी फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे हा बारीक चिरून घ्यायचा आणि चिरल्यानंतर तो हाताने असा काय म्हणतो आपण प्रेस करून घ्यायचा. कांदा थोडासा मी राखलेला आहे. खसखस भाजून घेतलेली आहे. या ठिकाणी हे शेंगदाण्याचं कूट आहे. शेंगदाण्याचं कूट ही बारीक करून घेतलेलं आहे. भाजलेले शेंगदाणे का ते? भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. हे खोबरं, ही कोथिंबीर, आणि आता यामध्ये टेस्टसाठी अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट थोडीशी. काहींच्यात लसूण खात नाहीत, त्यांनी नाही वापरला तरीही चालतोय. थोडीशी हळद, काळं तिखट आपण आमटीमध्येही वापरणार आहोत. जे मगाशी आपण लाटी किंवा ते आपण पीठ मळलं होतं त्यामध्येही वापरलेलं होतं आणि आता इथेही वापरतोय. त्यामुळं आपल्यानुसार किंवा आपल्या चवीनुसार ते वापरायचं आहे. आता हे पाण्याचा वापर न करता हाताने मिक्स करून घेणार आहोत आपण. ह्यामध्ये पाणी वापरायचं नाहीये. ते पीठ का अगोदर आपण मळून ठेवलं? ते पीठ यासाठी मळून ठेवलं की ते पीठ त्यामध्ये आपण बेसन आणि गव्हाचं पीठ हे 2 वापरलेलं आहे. मग त्याचं बाइंडिंग व्यवस्थित यावं. नंतर आपण जेव्हा ते लाटणार आहोत लाट्या, तेव्हा ते आपण कसं म्हणतो व्यवस्थित चिरू नये वगैरे, त्यासाठी ते मळून ठेवलेलं आहे साईडला. हे आता आपलं होत आलेलं आहे. हे व्यवस्थितपणे हाताचाच वापर करायचा आहे,
चमच्याचा वापर शक्यतो करायचा नाही. हाताने ज्या पद्धतीने होतं त्या पद्धतीने चमच्याने होत नाही. तर या ठिकाणी आपलं स्टफिंग म्हणा किंवा सारण तयार झालेलं आहे. आता हे आपण साईडला ठेवूयात आणि आता आपण आपल्या आमटीची किंवा आमटीची तयारी करूयात. प्रेक्षको, मोदकाची आमटी कधी होती आणि कधी खातोय असं आता मला सुद्धा झालेलं आहे. तुम्हाला सुद्धा ही चॅनल बघितल्यानंतर अगदी तसंच होणार आहे. आणि ही बघितल्यानंतर तुम्ही आपल्या गृहिणींना आवर्जून सांगा, कारण आता याचा पुढची स्टेप नेमकी काय आहे. शेगडी पेटलेली आहे, कढई मांडलेली आहे आणि आता नेमकं पुढची प्रोसेस काय आहे ते आपण जाणून घेऊया. आता आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे. यामध्ये तेल टाकून घेऊयात. हे आता तेल टाकून झालंय, पुढे काय करायचं आता? तर यामध्ये आपण जिरे टाकूयात. तेल आपलं तापलेलं आहे, जिरी. आणि यानंतर आपण जो कांदा भाजून मिक्सरमधनं काढलेला होता तो कांदा हे आपण व्यवस्थितपणे या कामात मालक मदत करतात का हो तुमचे मिस्टर? ते नाही करत. आता यामध्ये कोथिंबीर, अद्रक आणि लसूण याची पेस्ट. पण आम्ही जेव्हा शूट करतो तेव्हा ते मदत करतात, पण घरगुती जेव्हा किचन मध्ये मी काम करते तेव्हा नाहीत करत, तेव्हा ते बघण्याचं काम करतात. नक्की ना? हो. आणि शूट करताना सगळ्यात महत्वाचं काम त्यांचंच असतंय. पण सासूबाई मदत करतात तुम्हाला यात? हो हो, सासूबाई मदत करतात म्हणून तर चॅनल सुरू केलाय. असं आहे का? बरं. कसं असतं, कुठलंही काम करताना घरातल्यांचा सपोर्ट असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नक्कीच, नाही. अगदी बरोबर आहे तुमचं. आता हे तळसतंय आपलं व्यवस्थित. आता यामध्ये आपण आपले इतर मसाले टाकून घेऊया. हे लाल तिखट, जे तर्रीसाठी वापरलेलं आहे ते, थोडीशी हळद, काळं तिखट. दोन्ही प्रकारचे तिखट टाकायचं? हे आपण तर्रीसाठी वापरतो. बरं. हे जास्त तिखट नसतंय. ती बेडगी मिरची असते, त्याचा तर्रीसाठी वापर केला जातो. आणि हे जे आहे ते आपलं घरगुती काळं तिखट आहे. हे व्यवस्थितपणे तळसू द्यायचंय. जेव्हा ह्या मसाल्याला असं साईडनं तेल सुटतं तेव्हा हे झाली फोडणी असं समजतात. हे हलवत राहायचं आहे, खाली लागण्याची शक्यता आहे. गॅस मी माझा मीडियम ठेवलेला आहे. छान सुवास येतोय फोडणीचा. साधारण किती वेळ ठेवायचं? हे कसं असतं, जेव्हा फोडणी आपण तयार करतो तेव्हा ती तळसली हे कसं समजायचं, जेव्हा साईडनं आपल्या तेल सुटलेलं दिसेल तेव्हा ती फोडणी झाली असं समजायचं. जे यातले पदार्थ असतात ते तळसल्यानंतर तेल परत बाहेर सोडून देतात. मग ते तेल साईडला आपल्याला आपण पाहू शकतो. किती दिवसाला बनवता असे नवीन नवीन पदार्थ? आमच्या घरी रोज असतात असं म्हटलं तरी चालेल. भाग्यवान आहे तुमच्या घरचे. हे आता पाहू शकतो आपण, या ठिकाणी तेल सुटायला लागलेलं आहे. आता आपण यामध्ये पाणी टाकूयात. यामध्ये मी आणखी थोडं पाणी टाकते. प्रेक्षको, मोदकाची तयारी आता झालेली आहे. थोड्याच वेळात मोदकही तयार होतील, मोदकही त्या टाकले जातील आणि अत्यंत रुचकर अशी मोदकाची भाजी तुम्हाला पाहायला मिळेल आणि मला चाखायला मिळेल. या ठिकाणी आता आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार. आणि आपण हे जे तिळाचं कूट केलेलं आहे ते आपण ह्याला उकळी आल्यानंतर यामध्ये टाकणार आहोत. आणि आता आपण आपले मोदक तयार करायला घेऊयात.
तर बघूया आता यानंतर मोदक नेमकी तयार करण्याची प्रोसेस कशी आहे. मोदकाच्या भाजीतील सगळ्यात महत्त्वाचा प्रकार म्हणजे मोदक. आता आपल्याला मोदक बनवायचे की मोदक नेमकं कसं बनवलं जातात आणि बनवलेले मोदक त्यानंतर या आमटीत सोडले जाणार आहेत आणि पुन्हा आपली आमटी तयार होणार आहे. नेमकं मोदकची प्रोसेस कशी सांगा जरा समजून. आता आपण हे जे रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं होतं ते परत एकदा आपण हाताने मऊ करून घ्यायचं आहे. मऊ केल्यानंतर ह्याच्या छोट्या छोट्या लाट्या करायच्या आहेत. जास्त मोठ्याही करायच्या नाही आहेत, कारण की कसं होतं बेसन आहे, पीठ आहे, ते त्यात गेल्यानंतर थोडंसं फुगतं. जास्त मोठ्या नाही आणि जास्त छोट्या नाही, अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या लाट्या करून घेणार आहोत. म्हणजे सगळ्याला पुरल्या सुद्धा पाहिजेत का? हो. अगदी अगोदर लहान लहान गोळे. हो हो. ह्या व्यवस्थितपणे गोल करून घ्यायच्या आहेत. आणि आपलं मगाशी जे कणिक राहिली होती किंवा गव्हाचं पीठ, त्याचा वापर करून आपण ह्या लाटून घेणार आहोत. जर आपलं पीठ खूप घट्ट झालं मळताना तर हे पीठ ही आहे, ह्याची वापर करण्याची गरजही नाही पडत. पण जर असं तुम्हाला आवश्यकता वाटल्यास वापरू शकतो आपण. जर पातळ असेल तर पिठात टाकायचं. हां, म्हणजे असं थोडंसं हाताला चिटकतंय असं वाटलं तर आपण ही आपली रेग्युलर जे पीठ आहे गव्हाचं ते वापरून आपण लाटू शकतो. खूप खर्चिक पण नाही. नाही नाही, खर्चिक अजिबात नाही. घरात जे आपलं मटेरियल आहे त्यामध्ये होऊन जाते आणि वेगळा पदार्थ खायला भेटतो. हो, विशेष हो. म्हणजे आजपर्यंत आपण फक्त गणपतीपुढचे मोदकच खात होतो, पण आता मोदकाची भाजी भाजी खायची, वेगळी तिखट आपल्याला- भाजी खायची. तिखट भाजी मोदकाची. तर या ठिकाणी हे आपण लाटून घेणार आहोत. जास्त पातळही लाटायचं नाहीये आणि जास्त जाडही ठेवायचं नाहीये. आता अशा प्रकारची ही आपली लाटी तयार झालेली आहे. आता आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी मी पिठाचा वापर केलता, त्याच्यामुळे आता आपण हे जेव्हा सारण भरणार आहोत त्यामुळे हे मोदक चिटकले पाहिजेत. बरोबर. हे असे त्यात गेल्यानंतर की अशी सुट्ट नाही झाली पाहिजे ह्याची पाकळी. त्यामुळे आपण काय करणार आहोत, थोडासा पाण्याचा वापर करणार आहोत. ते पाणी कशासाठी म्हणला? या ठिकाणी आपण पिठाचा वापर केलेला हो, आहे हो, हो. हे लाटण्यासाठी. मग कसं होतं, जेव्हा आपण हे जॉईंट करतो मोदक केल्यानंतर तेव्हा मग ते पिठाचा वापर केल्यानंतर ते चिटकत नाही एकमेकाला. मग ते चिटकण्यासाठी हे थोडंसं साईडनं ज्या अशा कडा आहेत ह्याच्या, या कडांना आपण थोडंसं नॉर्मल बोट पाण्यात बुडवायचं आणि ते लावायचं. आणि आता यामध्ये आपण सारण भरूयात. आता आपण जे आपले रेग्युलर मोदक करतो त्याप्रमाणे हे करून घ्यायचे. या ठिकाणी आता हा माझा पहिला मोदक तयार झालेला आहे. प्रेक्षको, पहिला मोदक तर तयार झाला. आता आपण ह्या सोडूयात. आता आपण पुढचा तयार करायला घेऊयात. हे मोदक फुगतात का बरं? काय कारण त्याचं नेमकं काय असेल? ते बेसन आहे ना, मग ते कसं होतं, बेसन पीठ हे पाण्यात किंवा रशीत पडल्यानंतर ते फुगतं. का सोडा वगैरे काय त्यामध्ये? नाही नाही, सोडा नाही, सोडा वापरत नाही त्याच्यात. ते पाणी पितं ना ते बेसनाचे कण, त्याच्यामुळे ते फुगतं. अच्छा. अगदी कमी वेळामध्ये आणि कमी झटपट. खर्चिक अशी एक झटपट भाजी या ठिकाणी आपल्या आणखीन अनेक गृहिणींना शिकायला मिळते या ठिकाणी. प्रेक्षक, तुम्ही पण बघा, तुमच्या घरच्यांना सांगा. या पद्धतीने पूनमताईप्रमाणे जर भाजी केली तर आपल्या कुटुंबात सुद्धा तुम्हाला एक रुचकर भाजी खायला नक्कीच मिळणार आहे. हे असे अनेक मोदक या ठिकाणी करून त्या ठिकाणी या आमटीमध्ये सोडले जाणार आहेत आणि त्यानंतर आपण चव बघणार.
अनेक रेसिपी तुम्ही करत असताल असं वेगवेगळ्या. हो, मी माझ्या चॅनलवर आतापर्यंत रगडा पॅटीस, पाणीपुरी, गाजराचा हलवा, आता उन्हाळा आहे सध्या त्यामुळे आईस्क्रीमचे एक 2-3 प्रकार, वांग्याचं भरीत, अशा प्रकारच्या बऱ्याचशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. कुटुंबाचंही पूर्ण सहकार्य असतं म्हणता. पूर्ण सहकार्य. तुमचा उत्साह महत्वाचा आहे खरं तर कुटुंबाच्या सहकार्यापेक्षा. आणि उत्साह तोही महत्वाचा आहे, पण आपण कितीही उत्साही असलो तरी समोरच्या व्यक्तीने जर कोऑपरेट नाही केलं तर त्या उत्साहाला काही नक्कीच करणार, कारण हा खाण्याचा प्रकार आहे. तसं पण आहे. ते म्हणजे सुट्टी होऊ नये म्हणून तुम्ही पाणी लावताय त्याने. हो, चिकटते ह्या ज्या ते. पाकळ्या आहेत हो. आपण हे जे इथं जॉईंट करत आहोत हो. ते तिथे गेल्यानंतर, आमटीत गेल्यानंतर सुट्ट होऊ नये त्यामुळे हे पाणी लावायचं आहे. तुम्ही असे सगळे तयार करून परत का बरं नाही सोडत? तसं ते कसं होतं, जर आपण हे अगोदर तयार करून ठेवले मोदक, हां तर ते मोदक हवेने त्याचं वरचं जे कोटिंग आहे ते वाळतं हां आणि मग ते चिरतं बरं. त्याच्यामुळे. लक्षात घ्या ही बारकावे, कारण या बारकाव्याशिवाय तुम्हाला ही भाजी अशा पद्धतीने भाजी होणार. अनेक गृहिणींना बनवता येणार नाही. पहिल्या प्रयत्नात शिकण्यासारखी आहे का ही भाजी? हो, नक्कीच. असेल. हो, जर ह्या मी ज्या सांगितल्या स्टेप्स त्या फॉलो केल्या तर नक्कीच. तुम्ही कुठून माहिती घेता बरं ही सगळी अशी? मी ज्या आतापर्यंत रेसिपीज केलेल्या आहेत ते माहिती म्हणजे आपली आई, सासूबाई, बहीण, चुलती ह्यांच्याच पाहिलेल्या आहेत ह्या रेसिपीज. तुमचं सुद्धा स्पेशल काहीतरी बनवा. माझं स्पेशल का? आम्हाला असं मीडियाला बघायला मिळालं पाहिजे पूनमताई स्पेशल काहीतरी असं नवीन रेसिपी ओके. एखादी यावी. नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की. ठीक आहे. खरं तर आम्हाला आमच्या प्रसन्न डिजिटलला तुमच्या या किचन रूममध्ये येऊन अगदी प्रसन्न वाटतंय आज या ठिकाणी. नवीन नवीन Thank you. रेसिपी वगैरे तुमच्या पाहायला मिळत आहेत. तुम्ही अगदी दिलखुलास ही माहिती सुद्धा तितक्या परखडपणे, स्पष्टपणे आणि मनमोकळेपणाने या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांसाठी सांगताय. वेगवेगळे प्रेक्षक हो बघा, वेगवेगळे मोदक तयार करण्याचं काम चालू आहे. ते त्या भाजीमध्ये अर्थात आमटीमध्ये या ठिकाणी ते टाकले जात आहेत आणि उकळत आहेत ते मोदक. शाकाहारी माणसासाठी खास मेजवानी आहे ही आणि हे मोदक त्यांना खायला मिळणार आहेत. काय ताई? बरोबर, नक्कीच. हे जेव्हा ते आमटीत शिजत आहेत त्यावेळेस त्याची साईड चेंज करायची आहे आणि साईड चेंज करताना आपण इथं ही पळी वापरलेली आहे, पण नंतर ते मोदकाची साईड चेंज करताना पळीचा वापर करायचा नाहीये, त्या ठिकाणी चमच्याचा वापर करायचा आहे. ते काय होतं, पळीचे हे जे एजेस आहेत हे लागून ते मोदक फुटण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे ते पलटताना चमच्याचा वापर करायचा. म्हणजे खूप बारकावे आहेत. हो. खाणाऱ्याला एवढं काही माहिती नसतं, पण किचन मध्ये काय करणाऱ्याला माहिती असतं मागं काय काय असते. मस्तपैकी आमटीला उकळी आली आहे. आता थोड्याच वेळात मोदकाची भाजी तयार होणार आहे. हो. अगदी काय ठराविक 2च, माझं लक्ष आहे तिकडं किती मोदक राहिलेले आहेत. केवळ 2 मोदक आता राहिलेले आहेत तयार करायचे. त्यानंतर छान अशी भाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मला खायला मिळणार आहे. संपूर्ण भाजी करायला किती वेळ जाईल बरं अंदाजे? एक सगळे त्याचे आपण बेसिक प्रिपरेशन वगैरे म्हणतो, आपण कांदा वगैरे भाजून तळसून घेतलेला आहे, ते सर्व जर गृहीत धरलं तर एक अर्धा पाऊण तास लागतो बस, फक्त एवढं. हो. म्हणजे अर्ध्या तासात भाजी तयार. तुमची रेसिपी बघून बरेच घरामध्ये ही भाजी बऱ्याच खवय्यांना खायला मिळणार आहे, खुश होणार आहेत ते की तुमची ही रेसिपी बघून अनेक गृहिणी ही भाजी नक्कीच शिकतील आणि त्यातून मग ते तुम्हाला सुद्धा शेअर करतील, सांगतील माहिती.
पोहोच करतील तुमच्यापर्यंत तुमची रेसिपी बघून त्यांना काय अनुभव आला, घरच्यांना काय अनुभव नक्की आला. कमेंट करा नक्कीच. बघा वीट सारख्या एका ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशा अनेक गृहिणी आहेत की त्या स्वतःच्या हिमतीवरती, कर्तृत्वावरती आणि नवीन काहीतरी निर्माण करण्याच्या उत्सुकतेपोटी असे काही वेगवेगळे पदार्थ बनवत असतात. आणि शहरामध्ये खेड्यामध्ये दोन्हीकडेही खाणारे लोक खवय्ये भरपूर झालेले आहेत. सहज साहित्य उपलब्ध होत आहे. या मोदकाच्या भाजीचं साहित्यसुद्धा सहज उपलब्ध होत आहे. आता हे मोदक अगदी थोड्याच वेळात आपण बघणार आहेत की नेमके कसे मोदक झालेले आहेत ते. आणि एका कुटुंबासाठी ही भाजी करण्यासाठी अगदी कमी खर्चही कमी असतो आणि त्या ठिकाणी पदार्थही अगदी जास्त काही लागत नाहीत आहे. नाही. या स्वयंपाकाच्या बद्दल नवीन ज्या मुलींचं लग्न झालं नाही त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल नेमकं? ज्यांचं लग्न झालेलं नाहीये त्यांनी स्वयंपाक शिकणं हे खूप गरजेचं आहे. कारण की किती आपण जॉब केला किंवा काही केलं तरी आपलं स्वयंपाक करणं हे गरजेचंच असतं. आपण म्हणतो की मूल आणि चूल हे सोडून द्यायचं आणि पुढं जायचं, पण जर चूल केलीच नाही तर खाणार काय? आणि बाहेरचं किती दिवस खाणार आणि दुसऱ्यांच्या हातचं किती दिवस खाणार? ज्या प्रेमाने किंवा ज्या आपुलकीने आपण आपल्या घरच्यांना करून खाऊ घालतो त्याप्रमाणे हॉटेलमधले लोकांचं नसतंय. अगदीच बरोबर आहे. बघा त्यामुळे तो एक आनंद वेगळा असतो. शिकणं हे पण गोष्ट चांगली आहे की बाहेर जाऊन घराच्या बाहेर पाऊल टाकणं ही पण गोष्ट चांगली आहे, पण घरच्यांसाठी प्रेमानं काहीतरी करणं ही त्याच्यापेक्षाही चांगली गोष्ट आहे. बघा ही स्त्री देहाचं मोठेपणापेक्षा की आपल्याला ऐकायला मिळतंय की दुसऱ्याचं पोट भरणे हे आमच्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. आता हे मोदक या ठिकाणी मला वाटतं आमटीमध्ये टाकलेले आहेत. हो. आणि या आमटीमध्ये हे मोदक उकळतील. याच्यानंतर पुढची स्टेप आपण पाहणार आहोत. हे मी चेंज करते. यामध्ये आता आपण मगाशी हे कूट टाकलेलं नव्हतं, हेही कूट आता आपण टाकून घेऊयात. ह्या कुटामुळे काय होतं, भाजीला टेस्ट ही छान येते आणि असा मिळून येते, ती भाजी घट्टसर होते. त्यामुळे तिळाचं कूट वापरलेलं आहे. तिळाचं का वापरलं बरं? कारण की कसं होतं, तीळ हे तर पौष्टिक असतातच खाल्लेले, आपण इतर वेळेस ते खात नाही. आणि ह्यामध्ये भाजी आपण मिळून येते व्यवस्थितपणे, चव ही छान लागते. त्यामुळे तिळाचं कूट, रेग्युलर कूट तर आपण रोज वापरतोच भाजीमध्ये. मग शेंगदाण्याचं कूट तर वापरतो, पण हे स्पेशल तिळाचं कूट. आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं तरीही चालेल. असं किती मिनिट उकळू देता हे? आता एक 5 ते 7 मिनिट हे उकळू द्यायचं. 5 ते 7 मिनिट हे उकळू द्यायचं, मस्तपैकी ह्याला उकळी येऊ द्यायची. त्यानंतर पुढं काय? आता हे आपण जे मोदकासाठी सारण केलं ते सारण शिल्लक राहिलं या ठिकाणी. आता ह्याचं काय करायचं, तर हे सारण ह्यात टाकून द्यायचं. बरं. त्याचा काय फायदा जात नाही, हे याचा उपयोग होतो. हो. म्हणजे हे सारण यात टाकल्यामुळे ते मिळून येत असेल भाजी, आणखीन त्याला वेगळं चव तर आलेलीच आहे, कारण ते आता सुगंधावरून त्याच्या कळते. मिक्स करायचंय, हे मोदक खालीवर करत राहायचंय. पूर्ण बाजूने ते शिजले पाहिजे, खालनं वर्ण पूर्णपणे सगळीकडनं ते झालं पाहिजे. खरंच तुमची ही रेसिपी बघून बऱ्याच जणांना या ठिकाणी अशी उत्सुकता लागली असेल की आता ही रेसिपी आम्ही आमच्या घरी कधी करतोय आणि आमच्या गृहिणी आम्हाला हे कधी रेसिपी करून देत आहेत. नक्की करा पाहणाऱ्यांनी, आणि केल्यानंतर कमेंट करून सांगा. ठीक आहे, नक्कीच सांगणार आहे. आवडली न आवडली दोन्ही कमेंट अपेक्षित आहेत. ठीक आहे. यानंतर आता आपण ही मोदकाची भाजी पूर्ण झालेली आहे. आपण यानंतरची पुढची स्टेप अगदी तुमच्या कुटुंबियासमोर त्या ठिकाणी थोड्याशा गप्पा मारूया. नमस्कार काका. नमस्कार. आज आम्ही तुमच्या शिंदे कुटुंबियांच्या घरी प्रसन्न डिजिटल चॅनल घेऊन आलेलो आहोत आणि आपल्या सुनबाई अत्यंत सुंदर अशा रेसिपी बनवत असतात आणि त्या रेसिपींची माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत. प्रथम आम्हाला तुमचं नाव सांगा. भारत हमीराव शिंदे माझं नाव आहे. मुक्काम पोस्ट वीट, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. बरं. शिंदे कुटुंबियामध्ये आणि ताई तुमचं नाव? तारामती भारत शिंदे. आई, तुमच्या सुनबाई अत्यंत चविष्ट स्वयंपाक बनवतात असं सगळ्यांना माहिती झालेलं आहे. तर तुमच्या कुटुंबामध्ये त्याच स्वयंपाक बनवतात का तुम्ही पण स्वयंपाक बनवता?
त्याच बनवतात, आम्ही थोडीशी मदत करतो. बरं तुम्ही मदत करता, सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आनंदाचं वातावरण आहे तुमच्या कुटुंबामध्ये, अगदी प्रसन्न वाटतंय या तुमच्या शिंदे घरामध्ये आल्यानंतर. बरं कोणकोणत्या त्या भाज्या बनवतात बरं? त्याच बनवतात. नाही, भाज्यांची नावं सांगा. भाज्यांची होय, वांग्याचं भरीत आणि भरलेलं वांग, मोदकाची भाजी आणि गाजराचा हलवा. बरं म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, त्या छान छान भाज्या बनवतात. तुम्हाला आवडतात त्या? हो, आवडतात. बरं काका मला सांगा, या तुमच्या सुनबाई खरं तर ह्या ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये आलेल्या आहेत आणि ह्या आपल्या ग्रामीण भागामध्ये येऊन सुद्धा अशा वेगळ्या पदार्थाच्या भाज्या त्या बनवत असतात. तुम्हाला ते आवडतात? हो, एकदम मस्त चांगले असतात, चवदार असतात, स्वादिष्ट असतात. आणि आता म्हणजे ते आल्यापासून ते सगळे भाजी बनवते, स्वयंपाक बी तेच बनवते. आम्ही चवीने म्हणजे बाहेरचे लोकसुद्धा ते चवीने खातात, बघा येतात, बसतात, आपुलकीने बोलतात एकमेक. बघा प्रेक्षक, सुनबाईबद्दल किती सासऱ्याची खुश आहेत. ते सांगतात की चवीने स्वादिष्ट बनवतात. त्यांच्या बोलण्यातूनच आपल्याला जाणून येते की सुनबाईबद्दल त्यांच्या मनात किती प्रेम आहे, कारण त्यांना चांगले पदार्थ खायला मिळतात ना, त्यामुळे तर ते असे म्हणतात. तुमच्या आवडीची भाजी कोणती? आमचे वांग्याचे भरीत, किंवा दुसरं म्हणलं तर गाजराचा हलवा, दुसरे अनेक मोदक भाजी, असे म्हणजे बरेचसे भाज्या ती सगळ्यात चवीच्याच असतात तशा. आणि चवीनुसार चव बदलली जाते, तशी चव आपण खाणारेसुद्धा चवीनेच खाल्लं पाहिजे ना ते. अगदी बरोबर आहे. खाणाऱ्याने चवीने खाल्लं तर करणाऱ्याला चीज वाटतं. अगदी तुम्ही भाग्यवान आहे खरं तर, तुमच्या घरामध्ये इतक्या सुंदर भाज्या करणाऱ्या या ठिकाणी तुमच्या सुनबाई तुम्हाला मिळालेल्या आहेत. ही छोटी कोणाची हो? ही त्यांची मुलगी, आमच्या मुलाची, हे नारायणी आशिष शिंदे. नारायणी. हां, नारायणी नाव ठेवलं देवीचं. अगदी चांगलं छान नाव आहे तिचं. जन्मली ते, त्यामुळं नारायणी नाव, सुंदर नाव ठेवलेलं आहे. अगदी सूर्यनारायणाप्रमाणे उगवताना जसं एका दिसतं तसं अगदी तिचं रूप आहे. आणि एका सुंदर अशा मम्मीच्या पोटी तिने जन्म घेतलेला आहे. ठीक आहे, तर आपण डायरेक्ट किचनमध्ये जाऊ. या ठिकाणी आता आपली भाजी झालेली आहे. आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊयात. मी गॅस ऑफ करते. डायरेक्ट काढूयात. म्हणजे भाजी तयार झाली आता? हो, भाजी तयार झालेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो, नॉर्मल आपण जे कूट टाकतो तेव्हा कशा प्रकारचे होते, आणि तिळाचं कूट टाकल्यामुळे हे एकदम अशी आपण प्युरी म्हणतो त्या प्रकारे झालेली आहे. कुठल्याही पदार्थाची आपण प्युरी कशी करून घेतो, टोमॅटोची, कांद्याची, त्या प्रकारे एकदम असं मिळून आलेली आहे. जर आपण कूट वापरलं तर ते असं पाणी वेगळं, कूट वेगळं, भाजी वेगळी अशा प्रकारची दिसते शक्यतो कूट वापरल्यावर कुठलीही भाजी. तर तिळाचं कूट वापरल्यामुळे ही अशी मिळून येते भाजी. यामध्ये आपण कांदाही टाकलेला आहे, त्यामुळेही मिळून येते चांगल्या प्रकारे. एकंदरीत भाजी आता भाजी झालेली आहे. आता ही आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे. आपण थोडीशी यावर कोथिंबीर टाकूया. अशा प्रकारे आपली भाजी आता खाण्यासाठी रेडी आहे. मस्तपैकी आता भाजी तयार झाली आहे प्रेक्षक. आणि ही सुंदर अशी भाजी, चविष्ट अशी भाजी या ठिकाणी मी टेस्ट करू शकतो? हो, नक्कीच. ठीक आहे, धन्यवाद. एक सेकंड. कधी ही भाजी आपण चपाती, भाकरी किंवा भात कशाबरोबरही खाऊ शकतो. खूप घाई झाली होती खरं तर मला टेस्ट करायला, कारण हा आता सुगंध जितका मस्त येत होता, वाटत होतं की वरती एकदम खास, खरंच तुमच्या हाताला खूप छान चव आहे बरं का. एकदम खास अशी ही भाजी तयार झालेली आहे. खरं तर ही मोदकाची भाजी अर्थात मोदकाची आमटी या ठिकाणी अत्यंत रुचकर, चविष्ट आणि स्वादिष्ट अशी आमटी पूनमताई तुम्ही या ठिकाणी बनवलेली आहे. प्रेक्षको, पूनमताई अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवत असतात. या चॅनलवरच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही स्पेशल डिश हा चॅनल सर्च करून आपण आपल्या कुटुंबात सुद्धा अशा भाज्या बनवू शकता. बरं, बोलायला जास्त वेळ नाही, आता थोडं आणखीन टेस्टच करतो. धन्यवाद पूनमताई. थँक्यू.